ओके ठीक आहे. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. टीचर. गुड इव्हनिंग. अरे आज संडे आहे तर मुलं अर्धी 50%. आज 50%च आहेत मुलं. हाऊ आर यू टीचर? माझा आवाज येतोय? हो मॅम येतोय. येतोय मॅम. हो टीचर येतोय. बर. आज आपण आहे ना नवीन धडा सुरू करूया. चलन है ना. आपल्याला होता ना धडा हा फर्स्ट सेमिस्टरला होता ना. माझी PDF मला सापडत नाही. आपल्याला टोटल धडे येणार आहे MNS ला पेपरला. काय म्हणताय? टीचर टोटल धडे येणार आहे. स्कॉलरशिपला सगळे येणार ना. हो टीचर. शेवटपर्यंत. टीचर 22 तारखेला पेपर आहे पण. टीचर फक्त 22 17 तारखेला? दिवस बाकी आहे. कोणता 22 पेपर आहे? 22 टीचर 22 डिसेंबरला या महिन्यात टीचर. स्कॉलरशिपचा. अरे फेब्रुवारी मध्ये असते ना स्कॉलरशिप. नो मॅम आमची 22 तारखेला असते. टीचर स्कॉलरशिप जी असते ना ती फेब्रुवारी मध्ये असते आणि NMMS 22 डिसेंबरला असते. अच्छा, आता NMMS ची एक्झाम आहे. आपली स्कॉलरशिप जी आहे ना महाराष्ट्र स्टेटची ती माझ्यामध्ये फेब मध्ये असते. 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी असते. हा, मग तुमचं आता जी एक्झाम आहे ती टीचर त्या NMMS ची टीचर. ही NMMS ची आहे का? तुम्ही सगळे NMMS ला म्हणजे हे केलंय का? फॉर्म भरलाय का? हो टीचर. स्कॉलरशिपला पण आणि NMMS ला पण. स्कॉलरशिपला पण भरलाय आणि NMMS ला पण भरलाय टीचर. टीचर आपण जो गणित शिकतो ना टीचर तो NMMS लाच आहे फक्त. टीचर आपण जो गणित शिकतोय ना आता सध्या तो फक्त NMMS लाच आहे. आणि महाराष्ट्र राज्याची जी स्कॉलरशिप आहे ना टीचर काहीच धडे आता फक्त त्याला. हो टीचर. हा ना. अच्छा, म्हणजे एवढे धडे नाही आहेत का? हो मॅम. टीचर वेगळे धडे त्याला आणि लय हार्ड आहे टीचर. कुठे आपल्या स्कॉलरशिप मध्ये महाराष्ट्र स्टेटच्या? हो हे आताचे धडे आता NMMS ला हार्ड आहेत. कशाला हार्ड आहेत? महाराष्ट्र राज्याच्या स्कॉलरशिपला. स्कॉलरशिपला पण हेच धडे असणार ना? टीचर डीप मध्ये दे थोडे. NMMS लाच पण हे धडे लागतो. टीचर जाऊ दे. अच्छा, आपण थोडा सोपा आहे. NMMS सोपं आहे का? हो टीचर. हो टीचर. टीचर तरी पण हा, मी तरीच म्हणते. मला वाटलं आपण स्कॉलरशिपचं मी शिकवते तुम्हाला. म्हटलं एवढं सोपं कसं काय गणित? कारण थोडं कठीणच असतं स्कॉलरशिपचं. NMMS. बरं, आपण आज ना नवीन चलन शिकूया. ठीक आहे, तर मी तुम्हाला PDF शेअर करते. आता चलन म्हणजे आपण बघितलं 2 प्रकारचे चलन असतात. एक असतं समचलन किंवा समप्रमाण. दुसरं असतं व्यस्त प्रमाण. हा, डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनडायरेक्ट व्हेरिएशन. असं इनव्हर्स व्हेरिएशन म्हणतो किंवा इनडायरेक्ट व्हेरिएशन म्हणतो. सेमी इंग्लिश वाले आहेत कोण? यस हो टीचर. हो टीचर. बर, आता चलनाचे 2 प्रकार आहेत. जे व्हेरिएशन आहे ते 2 टाईपचे असतात. एक आहे डायरेक्ट आणि दुसरं आहे इनव्हर्स व्हेरिएशन. आता डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय आणि इनव्हर्स म्हणजे काय, कोणाला माहित आहे? डायरेक्ट व्हेरिएशन टीचर मी सांगू? टीचर मी सांगू कशी?
टीचर डायरेक्ट सांगा. व्हेरिएशन मध्ये ना टीचर डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये ना जर समजा आपण एक पेन घेतला आणि त्याची जी किंमत आहे, जर आपण 2 पेन घेतले म्हणजे जे आपली 2 वस्तू आहे ते दोन्ही पण जे किमती आहे त्या सोबत वाढतात आणि सोबत घटतात. म्हणजे कसं असतं की 2 ज्या तुम्हाला क्वांटिटीज दिलेल्या असतात किंवा 2 ज्या गोष्टी दिलेल्या असतात त्याच्यामध्ये एक जर क्वांटिटी वाढली ना तर दुसरी पण वाढते. म्हणजे आता समजा 2 आपण गोष्टी घेतल्या की वह्यांची संख्या आणि वह्यांची किंमत, अशा जर 2 गोष्टी घेतल्या तर वह्यांची संख्या जर आपण वाढवली तर नक्कीच त्यांची किंमत काय होणार आहे? वाढणार की कमी होणार? वाढणार. आणि जर वह्यांची संख्या कमी केली, कोणाच्या इथे माझा आवाज डबल येतोय. ज्यांच्या इथे माझा आवाज हे होतोय ना डबल येतोय त्यांनी म्यूट करा बघू. बरं. तर एका क्वांटिटी म्हणजे एखाद्या गोष्टीची 2 गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक जर वाढली तर दुसरी पण किंमत वाढते. म्हणजे वह्यांची संख्या जर वाढली तर वह्यांची किंमत वाढणार, वह्यांची संख्या कमी झाली तर वह्यांची किंमत कमी होणार. त्याला आपण समचलन, म्हणजे त्या ज्या 2 क्वांटिटीज आहेत त्या आपण समचलनात आहे असं आपण म्हणतो है ना. आता समचलन किंवा समप्रमाण. म्यूट करा सर्वांनी म्यूट. आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय? इनडायरेक्ट व्हेरिएशन किंवा इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय? तर 2 क्वांटिटी जर आहे. टीचर मी सांगू का? टीचर मी सांगू का वेदिका? वेदिका सांग. टीचर जर आपण तेच उदाहरण घेऊ टीचर वह्यांचं, नाही टीचर त्यांना जर समजा एखाद्या एक वस्तूची किंमत जर वाढली टीचर तर त्याची हे कमी होते आणि जर एखादं कमी झालं तर वाढतं. टीचर मी सांगू का अनुष्का? हा सांगा. उदाहरण सांगा मला. उदाहरण असंही सांगा. टीचर जेव्हा 2 संख्यापैकी एक संख्या वाढती आणि दुसरी संख्या त्याच प्रमाणात कमी होते तेव्हा त्या 2 संख्या व्यस्त चलनात असतात. बरोबर. एखादी राशी वाढली की दुसरी कमी होत असेल. हा उदाहरण द्या कोणीतरी. फॉर एक्झाम्पल. हा बोला. टीचर आपण गाडी चालवतो ना. हॅलो टीचर. हा बोला. बोल टीचर सांगू का? हा बोल ना. आपण रेस वाढला आपल्या ठिकाणी पोहोचायचं असतं ना, कमी वेळेत होतं. तुझा आवाज जरा अडकतोय. ठीक आहे. उदाहरण आणखी कोण सांगेल? टीचर मी सांगू का शिवम? हा सांग. टीचर समजा आपण आहे ना शाळेतील मुलं घेतले आणि जेव्हा आपण त्यांना काही असं फेस्टिवलच्या दिवशी चॉकलेट वाटतो, तसं जर जास्त मुलं झाले तर टीचर चॉकलेट कमी उरतील आणि टीचर कमी मुलं झाले तर टीचर चॉकलेट जास्त उरतील. उरतील नाही. उरतील म्हणजे कसं काय होतं? म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे टीचर 2 राशी कोणत्या घेतो? चॉकलेटची संख्या आणि दुसरं काय आहे? विद्यार्थ्यांची संख्या. मग चॉकलेटची संख्या वाढली की विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर तसं नाही येणार ते. व्यस्त चलन कसं येईल की समजा आपल्याकडे स्पेसिफिक नंबर ऑफ चॉकलेट्स आहेत. समजा माझ्याकडे 20 चॉकलेट्स आहेत. हा तर 20 चॉकलेट समजा आधी मुलं होती 4. आता 20 चॉकलेट 4 मुलांना मी आधी वाटणार होते.
तर प्रत्येकाच्या वाट्याला किती चॉकलेट्स येणार? जर 20 चॉकलेट माझ्याकडे आहेत, 5 बरोबर. पण आता समजा मुलांना ज्याच्याकडे आवाज माझा कोणाकडे तरी ना रिपीट होतोय, कोणतरी तिथे 2 डिव्हाइसला कनेक्ट केलं एकाच ठिकाणी आणि म्यूट ठेवा. तर जर आपण 20 चॉकलेट्स माझ्याकडे आहेत आणि 4 मुलं आहेत आधी, तर प्रत्येकाच्या वाट्याला म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या चॉकलेटची संख्या ही दुसरी राशी आहे. पहिली राशी आहे आपल्याकडे असणाऱ्या चॉकलेटची संख्या आणि दुसरी आहे की प्रत्येकाच्या वाट्याला येणारी चॉकलेटची संख्या. तर आधी जर तुमचे विद्यार्थी चॉकलेट्स 20 आहेत, पण विद्यार्थी संख्या समजा चॉकलेटची संख्या 20 पकडली आणि विद्यार्थी संख्या आणि प्रत्येकाच्या वाट्याला येणारी चॉकलेटची संख्या या 2 राशी आपण घेऊ. विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्येकाच्या वाट्याला येणारी चॉकलेटची संख्या. 20 चॉकलेट हे माझ्याकडे फिक्स आहेत. तर जर मी विद्यार्थी संख्या माझी 4 आहे, तर प्रत्येकाच्या वाट्याला येणारे चॉकलेटची संख्या किती असणार? 5. पण आता समजा विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्या 2 झाली, म्हणजे कमी झाले विद्यार्थी. आधी 4 होते, आता 2 झाले. तर आता किती वाट्याला येतील प्रत्येकाच्या? 10. आता समजा विद्यार्थ्यांची संख्या 5 झाली, 5 विद्यार्थी आले, तर आता प्रत्येकाच्या वाट्याला 4. म्हणजे याच्यावरून काय कळलं आपल्याला की जर विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, बघा 2 झालेली विद्यार्थ्यांची संख्या, त्या प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या चॉकलेटची संख्या काय झाली? कमी झाली की वाढली? वाढली. बरोबर. तर प्रत्येकाच्या वाट्याला येणारे म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्येकाच्या वाट्याला येणारी चॉकलेटची संख्या याच्यामध्ये व्यस्त चलन आहे, व्यस्त प्रमाण आहे, इनव्हर्स व्हेरिएशन आहे. कारण विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या चॉकलेटची संख्या कमी होणार आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या चॉकलेटची संख्या वाढणार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. बर. आता आपण डायरेक्ट फक्त मी 2 सूत्र सांगते तुम्हाला, ती लक्षात ठेवायची. बघा, समचलन जर असेल डायरेक्ट व्हेरिएशन साठी हे सूत्र लक्षात ठेवायचं. समचलनासाठी म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन साठी x इंटू वाय, म्हणजे कोणत्याही 2 राशी असतील, एक्स वाय असतील, पी क्यू असतील, कोणत्या पण ज्या 2 राशी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांचा भागाकार स्थिर असतो समचलनामध्ये. म्हणजे x अपॉन वाय इज इक्वल टू के. के हा स्थिरांक असतो. आधी स्थिरांक काढून घ्यायचा, कारण एक संख्यांची जोडी आपल्याला दिलेली असते, एक एक्स आणि वाय ची जोडी दिलेली असते, त्याच्यावरून आधी के शोधायचा आणि मग आपण एक्स आणि वाय मधली कोणती पण गोष्ट, म्हणजे कधी एक्स दिला असेल. गणित कसं असतं माहितीये, ही गणित कशी असतात तुम्हाला आठवते का काही? बघा कसं असतं माहितीये, समजा तुम्हाला असं गणित असेल, आता जे मगाशी आपण चॉकलेटचं गणित बघितलं त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला चॉकलेट विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या चॉकलेटची संख्या. मग एक्स म्हणजे समजा विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि वाय म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला येणारी चॉकलेटची संख्या. तर मी पहिल्यांदा काय सांगितलं, जर विद्यार्थ्यांची संख्या 4 असेल तर प्रत्येकाच्या वाट्याला, नाही आपण हे व्यस्त चलनाचं घेतलं ना उदाहरण, व्यस्त चलनाचं सॉरी, समचलनाचं आपण काय घेतलं, वयांची संख्या आणि वयांची किंमत. समजा आपण 5 वयांची आपल्याला 5 वह्या आहेत आणि त्याची किंमत समजा 100 रुपये आहे. मग ही तुमची एक्स आहे, वह्यांची संख्या, आणि ही वाय आहे. आणि मग तुम्हाला समजा असं विचारलं की जर 5 वह्यांची किंमत जी आहे ती 100 रुपये आहे, तर तुम्हाला 180 रुपयात किती वह्या येतील असा प्रश्न असेल, किंवा मग 7 वह्यांची किंमत किती असेल असा पण प्रश्न असू शकतो. बघा, एक जोडी आपल्याला दिलेली असते त्याने एक्स आणि वाय ची. आता एक्स आणि वाय काय आहे, तर तुमच्या गणितातल्या 2 राशी आहेत ज्या तुम्हाला दिलेल्या असतील. जसं एक्स म्हणजे वयांची संख्या आणि वाय म्हणजे त्यांची किंमत, वयांची किंमत. तर एक जोडी संख्यांची एक पेअर आपल्याला दिलेली असते. 5 वयांची किंमत जर 100 असेल तर आधी 5 आणि 100 वरून के शोधून घ्यायचं असतं, स्थिरांक शोधून घ्यायचं. आणि एकदा स्थिरांक मिळाला ना
की मग आपल्याला एक्स दिला असेल वाय शोधायचा असेल किंवा वाय दिला असेल एक्स शोधायचा असेल. कळते का गणित कशी असणार आहेत? कळलं का? म्हणजे आपल्याला आधी के शोधणं महत्वाचं आहे आणि के साठी आपल्याला एक जोडी जी आहे एक्स दोन राशींची एक संख्यांची जोडी आपल्याला दिलेली असते. त्याच्यावरून आधी के शोधून घ्यायचा. के एकदा मिळाला की आपल्याला एक काहीतरी देणार, एक्स देणार, वाय शोधायचं असेल. पहिली एक्स आणि वाय ची जोडी आपल्याला दिलेली असणार, ती के शोधण्यासाठी दिलेली असणार. एवढं लक्षात येतंय? आणि मग पुढच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपल्याला एक तर एक्स दिला असेल वाय शोधायचा असेल किंवा कधी वाय दिला असेल एक्स शोधायचा असेल. कळलं? यस मॅम. आता याच्यामध्ये के काय येईल तुमचा? के या गणितामध्ये 20 नाही. बघा एक्स किती आहे? 5 आहे. 500. मग 5 एके 5 आणि इथे येणार 5 दुणे 10 आणि हा 0. म्हणजे तुमचा जो के आहे ना तो के आला 1/20 आलाय. किती आलाय? 1/20. हा फक्त लक्षात ठेवायचा. आता पुढच्या वेळेला हेच सूत्र घ्यायचं एक्स भागिले वाय छेद के. पण आता या किमतीसाठी आपण हे सूत्र वापरायचं. दुसऱ्यामध्ये तुम्हाला काय दिलंय? दुसऱ्यामध्ये असं दिलंय की 180 वयांची किंमत आहे म्हणजे वाय 180 आहे. तर वयांची संख्या किती? म्हणजे 180 रुपयामध्ये तुम्हाला किती वया मिळतील? म्हणजे वाय दिलेला आहे, किंमत दिलेली आहे आणि वयांची संख्या आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे? हे दुसरं गणित. हो मॅम. आता हे मी शॉर्टकट शिकवते, तुम्ही शिकलेले आहात, मी सगळं डिटेल नाही शिकवते. एक्स म्हणजे वह्यांची संख्या आणि वाय म्हणजे वह्यांची किंमत. म्हणजे 180 रुपयात ही किंमत आहे 180. 180 रुपयात तुम्हाला किती काय किती वह्या येतील. बरोबर. मग सूत्र सेम वापरायचंय, फक्त आता के च्या जागी आपण के ची किंमत काढलेली आहे ती टाकायची. एक्स छेद वाय बरोबर के. मग आता एक्स तुम्हाला दिलेला आहे, एक्स तुम्हाला नाही एक्स नाही दिलाय ना, एक्स शोधायचा आहे. वाय तुम्हाला दिलाय 180. बरोबर आहे? हो टीचर. दुसरा गणित. मग एक्स शोधायचा आहे तर एक्सच्या जागेवर एक्सच ठेवायचा. वाय तुमचा 180 आहे आणि के तुमचा 1/20 आहे. बरोबर आहे? हो मॅम बरोबर. आता तिरकस गुणाकार करा बघू. तिरकस गुणाकारामध्ये 20 गुणिले एक्स येणार 20x आणि बरोबर 180 एके 180. आणि मग हा 20 जो आहे तो गुणिले आहे, तो तिकडे जाऊन भागिले होणार आहे. भागिले होणार. आणि 0 0 आणि 2 9 18. म्हणजे तुम्हाला 180 रुपयात किती वह्या येतील? 9 वह्या येतील. आता दुसरा जो मी प्रश्न तुम्हाला इथे दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलंय? मी एक्स दिलंय. आता एक्स म्हणजे वह्यांची संख्या आहे. म्हणजे 7 जर वह्या आहेत तर त्याची वाय म्हणजे किंमत शोधायची आहे. आता एक्स दिलेला आहे, वाय शोधायचंय. मग अशी वाय दिलेला होता, एक्स शोधायचं. सेम सूत्र वापरायचं हेच. एक्स छेद वाय 140 बरोबर के. 140. तर आता एक्स दिलेला आहे आणि वाय तुम्हाला शोधायचा आहे आणि हे 1/20. तिरकस गुणाकार करा. वाय गुणिले 1 वाय येणार आणि दुसरीकडे 20 गुणिले 7 होणार 140. कारण आता एक्स दिलेला आहे. बरोबर आहे? एक्स दिलेला होता आता आणि वाय शोधायचा होता. त्यामुळे एक्स दिलाय तर एक्सच्या ठिकाणी किंमत टाकायची आणि वाय दिलाय तर वायच्या ठिकाणी टाकायची. मग अशी वाय दिला होता मग वायच्या ठिकाणी मी 180 लिहिले. म्हणजे समचलनासाठी हे सूत्र लक्षात ठेवायचं. एक्स भागिले वाय बरोबर के. हे सूत्र कळलं? यस मॅम. समचलन आधी गणितावरून आधी आपल्याला जे दिलेलं असं गणित त्याच्यावरून समचलन आहे की व्यस्तचलन ते आधी कळलं पाहिजे.
ते कळलं की मग सोपं असतं सोडवायला. फक्त आधी चलन कोणतं आहे ते कळलं पाहिजे. कधी कधी सांगतात आपल्याला कोणतं चलन आहे, कधी कधी आपल्याला ओळखायचं असतं. कळलं? आणि व्यस्त चलन म्हणजे इनव्हर्स व्हेरिएशन जर असेल तर इनव्हर्स व्हेरिएशन साठी असं सूत्र आहे, एक्स गुणिले वाय. मगाशी भागिले होतं, एक्स भागिले वाय बरोबर के होतं. आता एक्स गुणिले वाय बरोबर के आहे. कळलं? मग आधी तुम्हाला एक्स आणि वाय ची जोडी दिलेली असणार, त्याच्यावरून आधी के शोधायचा. पहिली जोडी दिलेली असणार एक्स आणि वाय ची, त्याच्यावरून आधी के शोधायचा. आणि मग पुढे पुढे तुम्हाला एक तर एक्स दिला असेल, वाय शोधायचा असेल, किंवा वाय दिला असेल, एक्स शोधायचा असेल. सेम तशीच गणित, फक्त इथे सूत्र थोडं वेगळं असतं. तिथे भागाकार स्थिर असतो समचलनामध्ये, एक्स भागिले वाय के असतो, आणि इथे गुणाकार स्थिर असतो म्हणजे एक्स गुणिले वाय के असतो. फरक कळला? टीचर ओळखायचं का आता आपण गणित, ते कोणतं नाही? हा मग तेच तर आहे ना, तेच तर मेन गोष्ट आहे. आपल्याला गणित वाचल्याशिवाय, ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. बघा, एक दोन राशी दिलेल्या आहेत ना, त्या दोन राशीमध्ये आपण थोडा विचार करायचा की एक जर मी वाढवलीये तर दुसरी वाढते की कमी होते. जर एकाची किंमत वाढवली असता दुसऱ्याची किंमत जर वाढते, दुसऱ्या राशीची किंमत जर वाढते, तर तिथे कोणतं असणार? व्हेरिएशन, डायरेक्ट व्हेरिएशन. आणि जर तुमच्या गणितामध्ये, दिलेल्या गणितामध्ये दोन राशी ज्या दिलेल्या आहेत, त्या दोन राशींमध्ये एक राशी वाढली आणि दुसरी कमी झाली, तर तिथे इनव्हर्स व्हेरिएशन असतं. कोणाकडे तरी ना आवाज माझा हे होतोय. टीचर कोणतं डबल डिवाइस निघायला वाटतं का नाही? हा, मला पण असंच वाटतं. कोण आहे? कोणाच्या इथून येतो आवाज? ठीक आहे, आता आपण गणित सोडवायला सुरुवात करूया. पटापट पटापट उत्तर सांगा बघा. स्क्रीन दिसते? दिसते टीचर. हो टीचर, दिसते स्क्रीन. आता इथे बघा, पहिला पटापट मला उत्तर सांगा. पहिला प्रश्न बघा, एक्स आणि वाय समचलनात आहेत, हे आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. एक्स आणि वाय समचलनात आहेत. मग एक्स आणि वाय समचलनात आहे तर डायरेक्ट आपण असं सूत्र लिहू शकतो, एक्स भागिले वाय बरोबर के. आता तुम्ही जर NMMS ची गणित सोडवताय तर त्याच्यासाठी फार असं काय स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे असं नाही. फटाफट फटाफट रफली सॉल्व्ह करत जायचं, कारण आपल्याला तेवढा वेळ नसतो. बरोबर आहे? हो मॅम. मग के किती येणार? बघा, एक किंमत तुम्हाला दिली, एक्स आणि वाय ची एक पेअर दिलेली आहे. एक्स बरोबर 10 तेव्हा वाय बरोबर 6 आहे. मग त्याच्यावरून आधी के शोधून घ्यायचा. 10/6, एक्स 10 आहे आणि वाय 6 आहे. बरोबर, के म्हणजे 2 ने भाग जातो, 2 पंचे 10, 2 त्रिक 6, म्हणजे 5/3 असा के येईल तुमचा. के. आणि मग दुसऱ्या वेळेला तुम्हाला एक्स 5 दिलाय, मग वाय किती सांगा आता पटापट सोडून. मी के तुम्हाला शोधून दिलाय, के. परत हेच सूत्र वापरायचं, हेच सूत्र वापरायचं. ऑप्शन नंबर 1 की 3? टीचर ऑप्शन नंबर 3. 1 नाही येणार. बघा कसं 1 येणार, म्हणजे 12 आन्सर नाही येणार. ऑप्शन नंबर 3. आपला एक्स भागिले वाय किती आलं? के किती आलाय आपला? के असं येणार ना, के. के 5/3 आलाय ना आपला. एक्स दिलाय ना आपल्याला की वाय दिलाय दुसऱ्या वेळेला? एक्स दिलाय की वाय? टीचर अरे आन्सर मुलांनो, एक्स दिलेला 3 आहे, वाय कुठे दिलाय? एक्स दिलाय, वाय शोधायचा. पहिली जी जोडी आहे ही के शोधण्यासाठीची आहे. पहिली जोडी ती नाही घ्यायची आपल्याला. ही आता के शोधला आपण 5/3. मग इथे एक्स दिलाय 5, बरोबर आहे. वाय शोधायचंय मला, आणि के आहे 5/3.
तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार काय येणार सांगा पटापट. 5y 3y कसं तिरकस गुणाकार टीचर 5y 5y आणि टीचर 5 त्रिक 15 15 आणि y तिकडे जाऊन भागिले 15 भागिले. पटापट यायला पाहिजे. आपण स्कॉलरशिपची परीक्षा देतोय, हे सगळं आपल्याला करायची गरज नाही लागली पाहिजे. ते 5y = 15 आलं की लगेच आपल्याला कळलं पाहिजे की आन्सर 3 आहे, कारण 5 तिकडे जाऊन भागिले होणार. बरोबर. टीचर माझं पण हेच आन्सर आलं. टीचर मी पण तू टीचर बरोबर आहे. 3 पण कोणीतरी मला ऑप्शन 1 सांगितलेलं ना. हो टीचर ऑप्शन 1 सांगत. कोणतरी 1 आलं ना. हा तेच. बाकी पुढचं तुम्ही सोडून दाखवा पटापट. आता व्यस्त चलन आहे, तसंच गणित आहे, फक्त व्यस्त चलनाचं आहे. मग x गुणिले y k काढायचा. x गुणिले y गुणाकार स्थिर असतो. टीचर माझं आन्सर आलं. मॅम स्क्रीन दाखवा. काय आन्सर आलं? टीचर माझं आन्सर y बरोबर 4 आहे. टीचर आन्सर y बरोबर 4 आले. बाकीच्यांचं पण 4 आलं का? येस मॅम. इथे गुणाकार स्थिर असतो. मॅम 4 आले. 4 आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, पुढचं घ्यायचं. सोडवलंय ना की मला मागे कोण उत्तर सांगते. पुस्तकाच्या मागे उत्तर असतात. टीचर आमचं वेगळं आहे. बरं, आता तिसरं बघा. बरं, व्हेरी गुड व्हेरी गुड. तिसरं बघा. आता तिसऱ्यामध्ये आपल्याला ओळखायचंय चलन कोणतं आहे. टीचर ऑप्शन नंबर 1. माझ्या दोन्ही कुमारी म्हणजे श्रावणी आणि आराध्या. टीचर माझं आलं ऑप्शन नंबर 1. हो टीचर. टीचर माझं पण आलं. टीचर. हो टीचर ऑप्शन नंबर 1. हॅलो टीचर. ऑप्शन नंबर 1. हॅलो टीचर. तृप्ती मॅम. हा कोणतं आहे आन्सर तुमचं? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. टीचर मला ऑप्शन नंबर 1 नाही. माझा आवाज येतोय ना? ते मला क्वेश्चन समजला नाही. आवाज हो येतोय? मॅम येतोय. आवाज मॅम हे समजत नाहीये. ऑप्शन नंबर 3. काय पाहिजे मला? रुद्र जाधव. रुद्र जाधव. रुद्र जाधव अनम्यूट करायचंय रुद्र जाधवने. मॅम ऑप्शन हे तिसरं गणित समजलं ना टीचर काही. एक मिनिट मी सांगते. रुद्र जाधव. हो मॅम. गाणं एकदा पुन्हा बोलून दाखव.
है ना, गाणं बोलून चुकीने दाखव. राहिलं. दादा तू आता लेक्चर अटेंड करतोयस म्हटल्यानंतर तुझं लक्ष हे इथे पाहिजे ना. तुझा गाण्याचा कार्यक्रम आपण ठेवू कोणतं कधीतरी, आपलं काहीतरी कार्यक्रम असेल तेव्हा तेव्हा छानपैकी गाणं बोलून दाखव. टीचर हे तिसरं गणित समजत नाही. मी सांगते, चलन ओळखायचंय तुम्हाला. एक Option मिनिट, number मी सांगते. हे बघा, तुम्हाला काय विचारलंय, सोबतच्या सारणीतील चलनाचा प्रकार ओळखा व त्यावरून ए ची किंमत किती. म्हणजे इथे तुमचं चलन आधी ओळखायचंय, कारण चलन ओळखल्याशिवाय आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं हे कळणार नाही. कारण प्रत्येक चलनासाठी वेगळं सूत्र आहे, समचलनासाठी वेगळं आहे, व्यस्त चलनासाठी वेगळं आहे. मग आधी चलन तुम्हाला ओळखायचं आहे की हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इनव्हर्स व्हेरिएशन आहे, समचलन आहे की व्यस्त चलन. मग ओळखायला सोपं आहे. एक किंमत बघा आणि ती कमी झाल्यावर दुसरी वाढते का ते बघा, की एक वाढल्यावर दुसरी वाढते का, किंवा एक कमी झाल्यावर दुसरी कमी होते का ते बघा. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या दोन गोष्टी दिल्यात, 5 आणि 7, आणि इथे पण 10 आणि 14 दिलेली आहे. बघा आता 5 असल्यावर P5 असल्यावर Q7 आहे, बरोबर आहे. आता P10 जेव्हा होते, दुसरा कॉलम नका घेऊ, कारण दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला Q ची किंमत दिलेली नाहीये, त्यामुळे त्याच्यावरून आपण काय सांगू नाही शकत. पहिल्या आणि तिसऱ्या व्हॅल्यूज बघा, पहिल्या आणि तिसऱ्या कॉलम मधल्या किमती बघा. P जेव्हा 5 असतो तेव्हा Q7 असतो, आणि P जेव्हा 10 असतो तेव्हा Q14 झालेला आहे. म्हणजे P वाढल्यावर Q वाढलाय की कमी झालाय. वाढलाय. P किंमत वाढल्यावर वाढलाय, कारण P5 चा 10 झाला, P5 चा 10 झाला आणि Q7 चा 14 झाला. असं नाही ना झालं की 7 चा 2 झाला किंवा 7 चा 3.5 झाला, असं झालं का, कमी झाला का, कमी नाही है ना. म्हणजे जेव्हा P वाढला तेव्हा Q पण वाढलेला आहे. म्हणजे जेव्हा P ची किंमत वाढल्यावर Q ची पण वाढते. याचा अर्थ P आणि Q याच्यामध्ये कोणतं चलन आहे, समचलन. कोणतं चलन आहे, समचलन. समचलन. सूत्र कसं बनवणार समचलनासाठी सूत्र P/Q बरोबर K. आता PQ आहे तर PQ घ्या, XY असेल तर XY घ्यायचं. P/Q बरोबर K. मग P आणि Q ची एक कोणती तरी व्हॅल्यू घ्यायची, P5 आणि Q7. म्हणजे मग K तुमचा 5/7 असणार, बरोबर आहे. K हो मॅम. आणि K मिळाला की P/Q बरोबर K मध्ये K टाका 5/7, आणि इथे तुम्हाला दुसऱ्यामध्ये A ची किंमत पण काढायला सांगितले. मग P च्या जागी 2.5 टाका, असं बनेल बघा. गणित समजते की नाही. हो. आपलं असं सूत्र बनलं ना, P/Q बरोबर K. आता P तुम्हाला दिलेला आहे 2.5, Q शोधायचं आहे. QA दिलेला आहे तुम्हाला, आणि K ची किंमत 5/7 आहे आपली, बरोबर आहे. हो मॅम. गुणाकार करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5A बरोबर 2.5 गुणिले 7. पटापट करायचं. 2.5 गुणिले 7 किती येणार, त्यांचा गुणाकार करा. 2.5 गुणिले 7 किती, 17.5. 17.5. 17.5. आणि 5 हे जे 5 आहेत हे इकडे येऊन भागिले होणार. आता भागाकार करा या 5 ने 17.5 ला. 3.5. 3. म्हणजे A तुमचा 3.5 आहे. म्हणजे आपल्याला चलन ओळखायला सांगितलं आणि A ची किंमत विचारले. तर एक चलन आहे समचलन, आणि A ची किंमत किती आली, A ची किंमत आता आपण काढली ना, A ची किंमत किती आली, 3.5.
3.5 म्हणजे कोणतं ऑप्शन बरोबर आहे इथे? ऑप्शन कोणतं बरोबर आहे? 3 ऑप्शन नंबर 1 टीचर ऑप्शन नंबर 1 3 कुठे? नंबर 3 मध्ये तर व्यस्त चलन आणि 14. ऑप्शन नंबर 1 आहे टीचर. हा समचलन आहे ना आणि 3.5 आली किंमत आपली A ची. ऑप्शन नंबर 1. आता दुसरं तुम्ही सोडून दाखवा मला. याच्यात पण चलनाचा प्रकार ओळखायचा आहे आणि एक्स ची किंमत काढायची. याच्यामध्ये ए आणि बी या दोन क्वांटिटीज आहेत. ए आणि बी मध्ये कोणतं चलन आहे ते ओळखा आणि त्याच्यावरून एक्स ची किंमत काढा. जसं तिसरं सोडवलं तसंच चौथं पण आहे. व्यस्त चलन वाटते टीचर आहे. व्यस्त चलन टीचर आहे. व्यस्त चलन आहे बरोबर. मग सोडवा पटापट बरं. एक्स ची किंमत काढून द्या. टीचर चौथं. लगेच कसं आलंय? टीचर ऑप्शन नंबर 4. टीचर 8×45 40 भागिले 20 इज इक्वल टू 2. व्यस्त चलन 2. यस मॅम 2. व्यस्त चलन 2. यस मॅम 2 आहे. व्यस्त चलन 2. ऑप्शन नंबर 4. जो आता दादानी सांगितलेला तो खूप हुशार आहे. काय नाव रे तुझं? शिवम पवार. हा खरं हे तोंडी पण आपण तोंडी पण गुणाकार म्हणजे कसं असं माहिती आहे, व्यस्त चलन जेव्हा असतो ना तेव्हा गुणाकार स्थिर असतो. गुणाकार स्थिर असतो म्हणजे 8×5 हे जे ए आणि बी चा जो गुणाकार आहे ना तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे 8×5 40 आहे ना, म्हणजे सगळीकडे जो गुणाकार आहे ना तो 40 यायला पाहिजे. जसा समचलनात भागाकार कॉन्स्टंट असतो, व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो, कॉन्स्टंट असतो. मग जर सगळीकडे गुणाकार 40 येणं गरजेचं आहे, 8×45 किंवा इथे पण बघा 40 × 40. मग आता इथे 20 आहे तर इथे किती असणार? 2. गुणाकार स्थिर 2. पाहिजे 2. व्यस्त चलनाची गणित सोडवायला सोपी असतात. समचलनाची थोडी कठीण बनतील कारण तिथे भागाकार स्थिर असतो, ते पटकन आपल्याला जमत नाही. पण व्यस्त चलनामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं गुणाकार स्थिर असतो. कळलं का? हो मॅम कळलं. टीचर आता 5वं बघा. 5व्यामध्ये तुम्हाला टीचर तिसरं. पैकी कोणते व्यस्त चलनाचे उदाहरण आहे? टीचर टीचर ऑप्शन नंबर 3. तिसरं. कारण मजुरांची संख्या वाढवली. कामाचे दिवस. मजुरांची संख्या वाढवली की कामाचे दिवस. मजुरांची संख्या वाढवली की कामाचे दिवस कमी होता. कमी होतात. बरोबर. आता पुढे 6वं. पुढील पैकी कोणता पर्याय विसंगत आहे? विसंगत म्हणजे चुकीचा आहे. दुसरा आहे टीचर. पुढील पैकी कोणता पर्याय विसंगत आहे? विसंगत पर्याय नीट वाचा. विसंगत पर्याय म्हणजे तुम्हाला असं नाही विचारलं की कशामध्ये. एक मिनिट. म्हणजे तुम्हाला काहीतरी ना असं ज्या 2 राशी आहेत त्या 2 राशीमध्ये काहीतरी चुकीचं आहे. वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाचा परिघ म्हणजे ऑप्शन नंबर 2. पण मला प्रश्नच नाही, मला काहीच कळलं. मला असं वाटतं प्रश्नच चुकीचा आहे. विसंगत आहे म्हणजे काय? काय विसंगत? मला पण नाही कळाला. टीचर विसंगत म्हणजे वेगळा ना? हा म्हणजे आता त्रिज्या आणि परिघ मध्ये पण आहे ना, त्रिज्या आणि परिघ मध्ये पण समचलन आहे. फळांची संख्या आणि विद्यार्थी यानुसार त्यांचे वाटप. हे आपण मगाशी चॉकलेटचं वाटप केलं, याच्यात पण व्यस्त चलन आहे. हा आपण बघूया आता सगळ्यात व्यस्त चलन आहे का. म्हणजे एक उदाहरण असं आहे ज्याच्यामध्ये समचलन आहे आणि बाकी सगळे व्यस्त चलन असं असेल काहीतरी. म्हणजे 4 पैकी कोणते तरी 3 ऑप्शन जे आहेत ते एकाच चलनातले आहेत कुठल्या तरी, आणि एक जो ऑप्शन आहे तो वेगळ्या चलनातला आहे. तो विसंगत शोधायचा आपल्याला, चुकीचा. कळलं का? म्हणजे मी सांगते बघा.
आता फळांची संख्या आणि विद्यार्थी संख्या यानुसार जर त्यांचं वाटप करायचं झालं तर याच्यात चलन कोणतं येतं? मगाशी आपण सांगितलं. कोणतं चलन येतं? फळांची संख्या आहे व्यस्त चलन. आणि विद्यार्थी संख्या व्यस्त चलन. कारण मगाशी आपण चॉकलेटचं उदाहरण घेतलं आपण, त्याच्यामध्ये चॉकलेटची संख्या होती. आता फळांची संख्या आहे. आणि टीचर दुसरं पर्याय का दुसरा पर्याय? टीचर कारण की बाकीचे जे 3 आहे ना ते व्यस्त चलनाचे आणि जो दुसरा आहे ना टीचर तो समचलनात येतो. बरोबर. हा, तर वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाचा परिघ याच्यात समचलन आहे. आणि समान व्यासाच्या नळाची संख्या आणि पाण्याची टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ. म्हणजे नळाचे व्यास, हा म्हणजे जेवढा जास्त व्यासाचा नळ ना, व्यास म्हणजे तो जो ज्याच्यातून पाणी बाहेर पडतो तो जो गोल भाग असतो तो वर्तुळाकृती असतो, बरोबर आहे. मग तो जेवढा मोठा नळ ना, नळाचा व्यास जेवढा मोठा ना तेवढा पाणी भरण्यासाठी लागणारा वेळ कसा लागेल? कमी लागेल. कमी टीचर. जास्त व्यासांचे नळ आपण वापरू, जास्त डायमीटरचा आपण समजा टॅप वापरू, तेवढा ती टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो. आणि जेवढा छोट्या धारेचा नळ म्हणजे जेवढा कमी व्यासाचा नळ आपण वापरू नळांचे, तेवढा पाणी टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ जास्त वेळ लागेल. म्हणजे इथे तुमचं व्यस्त चलन आहे. आणि वेग आणि अंतर तर आपल्याला माहित आहे, वेग आणि अंतर हे नेहमी व्यस्त चलनात असतात. वेग आणि वेळ नेहमी अंतर आणि वेळ, वाहनाचा वेग आणि वेग आणि वेळ हे नेहमी व्यस्त चलनात असतात. बघा आपल्याला सूत्र आहे, तुम्हाला हे कळतं का? आपलं एक सूत्र आहे, अंतराचं सूत्र माहित आहे तुम्हाला किंवा वेगाचं सूत्र माहित आहे? वेगाचं सूत्र काय आहे? अंतर भागिले वेळ. भागिले अंतर. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. डिस्टन्स अपॉन टाइम. यस मॅम, मी तेच. डिस्टन्स अपॉन टाइम. डी अपॉन टी. हा, वेग आणि वेळ आहे ना, हे बघा वेग आणि वेळ आहे ना, हे बघा वेग जो आहे तो वरती आहे अंशामध्ये, वेळ खाली आहे. मग अशा ज्या दोन क्वांटिटीज आहेत ना याच्यामध्ये तुमचं नेहमी व्यस्त चलन असतं. म्हणजे जेवढा जास्त वेग असेल ना गाडीचा तेवढा ठराविक अंतर कापण्यासाठी लागणारी वेळ कशी लागते? स्पीड आणि टाइम कमी लागते. कमी. आणि वेग आणि अंतर जर असेल तर वेग आणि अंतर याच्यामध्ये समचलन आहे. वेग आणि अंतर म्हणजे अंतर आणि त्यामुळे आता तुम्हाला वेग आणि वेळेतलं विचारले तर वेग आणि वेळ हे व्यस्त चलनात आहेत. त्यामुळे तुमचं जे चुकीचं जो म्हणजे याच्यातलं जे विसंगत आहे म्हणजे बाकीच्या तिघांमध्ये जे बसत नाही ते दुसरं ऑप्शन आहे. ठीक आहे. 7वं गणित बघा. 7व्यामध्ये 40 20 उत्तरे मॅम तिथं. 20 आहे टीचर. कोणी सांगितलं? सोनाली. कसं केलं? कसं सोडवलं? टीचर 40 मजूर 18 दिवसात करतात ना, मग 40 गुणिले 18 भागिले 36. 18 दुने 36, बेदुने 4 आणि 26. बरोबर, 20 उत्तर. व्हेरी गुड. आता इथे 8वं. 7 किलो शेंगदाण्याची किंमत 735 आहे तर 75 किलो शेंगदाण्याची किंमत किती? कोणतं चलन आहे? व्यस्त चलन. समचलन. समचलन टीचर. समचलन आहे. 7 किलो शेंगदाण्याची किंमत 735 आहे तर 75 किलोची 735 पेक्षा कमी असणार? 75 नक्कीच. जर आपण जेवढे शेंगदाण्याचं जास्त असणार व्यस्त चलन. मग किती उत्तर येणार? मॅम ऑप्शन नंबर 4. 7875. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. हे सोपं आहे. आता हे सोडवल्यावर तुम्हाला येणार गणित. हे काय फार असं ट्रिकी काय नाही. 9वं पण येणार तुम्हाला. हे एक्स आणि वाय मध्ये समचलन आहे. हे समचलनाचे चिन्ह आहे.
माहित आहे ना तुम्हाला समचलनाचं चिन्ह आहे. येस मॅम. टीचर 11वा घ्या ना. तर एक्स आणि वाय जर काय झालं 11वा उदाहरण घ्या ना टीचर. डायरेक्ट 11वा घेऊ, आपली वेळ संपली. ठीक आहे. एम जो आहे तो व्यस्त चलनात आहे रूट एनच्या, म्हणजे वर्गमुळात एनच्या. सोपं आहे हे पण. एम 12 आणि एन 16 आहे. सांगते, पटकन सांगते, लक्षात घ्या. बघा इथे गणित असं आहे की एम जो आहे तो रूट एन बरोबर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये आहे, म्हणजे व्यस्त चलनात आहे. तर आता हे जर दोन क्वांटिटीज व्यस्त चलनात आहेत, याचा चलन ओळखता येतं ना याच्यावरून, हे व्यस्त चलन आहे. म्हणजे तुमचं जर असं असेल ना तर हे समचलन आहे, आणि असं आहे ना एक छेद करून खाली आहे ना, याचा अर्थ हे साइन सेम वापरतो आपण ही, पण याच्यावरून हे समचलन आहे, आणि हे जे आहे ते व्यस्त चलन आहे. छेदात जर ती क्वांटिटी दुसरी क्वांटिटी जर छेदात दिली आहे ना खाली, तर तिथे व्यस्त चलन असतं. हे चिन्ह वापर. मग आपल्याला माहित आहे जर व्यस्त चलन असेल तर आपलं सूत्र कसं बनतं? व्यस्त चलनामध्ये काय स्थिर असतो? व्यस्त चलनात भागाकार स्थिर असतो की गुणाकार स्थिर असतो? गुणाकार. मग ह्या ज्या दोन क्वांटिटीज आहेत एम आणि रूट एन वर्गमुळात एन, यांचा गुणाकार स्थिर असणार, के असणार. असं लिहिता आलं पाहिजे. हे कळलं मी काय लिहिलं? तेच जर हे समचलनात असते ना, हे जर समचलनात असते ना तर मी त्यांचा भागाकार के लिहिला असता, असं लिहिलं असतं. कधी जेव्हा ते समचलनात असते तर. आता ते व्यस्त चलनात आहेत म्हटल्यानंतर तुमचा गुणाकार स्थिर असणार आहे. कळलं हे एवढं? हो मॅम कळलं. एम आणि एन ची किंमत टाका. एम किती दिलेला आहे? एक पेअर दिलेली आहे, एक जोडी संख्यांची तुम्हाला 12 दिलेला आहे मॅम. 12 आणि एन तुमचा 16 दिलेला आहे. मग रूट मध्ये 16 टाकायचे कारण एन 16 आहे. हा, मग रूट 16 4 येणार, म्हणजे हा 12 आणि इंटू 4, म्हणजे तुमचा के जो आहे तो 48 येणार. के 48 येणार. आणि के 48 घेऊन मग तुम्ही सेम सूत्र वापरायचंय. दुसऱ्या वेळेला तुम्हाला दिलंय काय? हा तृप्ती मॅम टाइम झालाय, आपण क्लास हो हो झालं. लास्ट एम दिलाय की एन दिलाय दुसऱ्यामध्ये? टीचर 8 उत्तर येईल. एम 6 दिलाय. एम 6 दिलाय. इथे 6 टाका, इथे रूट एन लिहा, आणि इथे के 48 आहे. ठीक आहे, मी सोडवलं होतं उदाहरण. टीचर 8 रूट एन इथेच ठेवायचा. 48 आणि हा 6 इथे जाऊन खाली डिवाइड होणार. रूट एन इज इक्वल टू 8. 2 उत्तर. पण आपल्याला एन पाहिजे ना मुलांनो, एन पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? एन मला कसा मिळेल? 2 मला रूट एन नाही, रूट एन मिळालेला आहे, आणि जर मला हा रूट काढला तर मला एन मिळणार आहे. आणि रूट घालवण्यासाठी काय करावं लागतं माहितीये? वर्गमूळ जर घालवायचंय, मला हा वर्गमूळ नकोय, मला एन ची किंमत पाहिजे. ही एन ची किंमत नाही, ही रूट एन ची व्हॅल्यू आहे. आणि जर एन ची व्हॅल्यू पाहिजे तर हा रूट काढावा लागेल, वर्गमूळ काढावा लागेल. आणि वर्गमूळ काढण्यासाठी घ्यायचा असतो वर्ग. काय घ्यायचा असतो? वर्ग. म्हणजे मी दोन्ही बाजूला वर्ग, 64 दोन्ही बाजूला वर्ग. हा, इथे वर्ग घेतला ना याचा तर रूट निघून जातो, वर्गमूळ निघून जातं. आणि इकडे पण वर्ग घ्यायचा, दोन्हीकडे वर्ग घ्यायचा. वर्ग का घेतला मी? कारण मला रूटचं चिन्ह घालवायचंय. मग एन राहणार आणि ते 8 चा पण वर्ग होणार, तो येणार 64. 8 स्क्वेअर होणार इथे, म्हणून एन तुमचा जो आहे तो 64 आहे. कळलं? हो ठीक आहे, मग तुमचा ऑप्शन पहिला असणार आहे इथे. चालेल, आपली वेळ संपलेली आहे. टीचर होमवर्क. टीचर
हेच सोडून टीचर होमवर्क पुढची पण आली ह्याच्यातली गणित तर सोडून टाका. मग आपण पुढचं लेक्चर सुरू करू, पुढचं लेसन सुरू करू त्याच्यावर. ओके टीचर. काही नसणार ते मला विचारा. हो हो NN. ठीक आहे. टीचर गुड नाईट.